नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सुमारे 29,000हून अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. पुंडलिक भिका माळी आर्णी विकास सोसायटी चेअरमन. आमच्या विकास सोसायटी च्या 29 सभासदांपैकी 5 जे कर्जदार सभासद आहेत त्यांचे कर्ज थकलेले होते आणि त्यांना माफी मिळण्याबाबतचे आदेश यादी येऊन गेलेली आहे आणि त्यामध्ये 5 शेतकऱ्यांना थकलेले कर्ज माफीबद्दल KYCसाठी यादी पंचायतीला आम्ही गाव लेवलला लावण्यात आलेली आमच्या सोसायटीमार्फत. तरी त्यांचे KYC देखील झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी फक्त आपल्या अकाउंटवर जे कर्जमाफी झालेली अहिल्याबाई होळकर या योजनेमार्फत शासनाने जी कर्जमाफी दिली आहे ती त्यांच्या खात्यावर यावी या प्रतीक्षेत आम्ही सोसायटी आणि आमचे कर्जदार प्रतीक्षेत आहेत. याची दखल शासनाने घ्यावी एवढीच. सोनू नामदेव माळी आर्णी येथील शेतकरी गेल्या काही दिवसापासून मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली ते झालं म्हणजे 2-3 वर्षापासून नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत होते. त्याच्यामुळे आम्ही वेळेवर कर्ज भरू शकलो नाही. परंतु शासनाने याची दखल घेऊन अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेत जाहीर केली. त्यानुसार माझ्यावर असलेले कर्ज 87,000 रुपये मंजूर झालेले आहेत अशी यादी आलेली आहे. ते आम्ही KYC वगैरे करून बँकेला पाठवलेलं आहे. अजून ते रकमेची प्रतीक्षा लवकरच रक्कम पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तसेच यावर्षीसुद्धा पावसाने म्हणजे अनियमितता असल्यामुळे यावर्षीसुद्धा पीक एवढी परिस्थिती म्हणजे पीक एवढं व्यवस्थित नाही आहे. पण पुढे जर पाऊस आला तर यावर्षी थोडा हंगाम बरा येऊ शकतो. पण जर नाहीच आला तर शासनाने याची पण दखल घ्यावी अशी मी विनंती करीत आहे. नमस्कार, मी प्रकाश विश्वास कोडी शेतकरी आहे. आमच्या गावामध्ये 5 शेतकऱ्यांचे अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती या योजनेमध्ये 5 शेतकऱ्यांना चे नाव आलेले आहेत. त्यांना त्यांचं कर्ज मुक्त होईल. पण जे काही शेतकरी नियमित कर्ज भरतात शासनाने त्यांचं देखील लवकरात लवकर 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती करावी. कारण गेल्या 3-4 वर्षापासून शेतकरी हा नेहमीच सुलतानी आणि संकटात आहे, अडचणीत आहे. योग्य भाव त्याला नाही, पावसाने जोडपलं असतं. नेहमी संकटातून उठून तो कुठून तरी पैसे घेऊन जर या सरकारी यंत्रणेकडनं नाही पैसे मिळाले तर सावकाराच्या दारावर जातो आणि सावकाराच्या दारावरून तो पैसे घेतो आणि त्या मातीत टाकतो. ते बेनिफिट देखील त्याला ते टाकलेले पैसे मिळत नाही. मग सदूत संकटातून हा शेतकरी आज खऱ्या अर्थाने 3 वर्षापासून वावरतो आहे आणि याला वरती काढण्याचं काम या राज्य सरकाराचं आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की नियमित जे कर्जफेड करतात त्यांना देखील कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत देण्यात यावी ही विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.